कसं झालंय? आता आई बघते की चिकन झालंय का नाही झालंय. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी मैम. आज मी बनवणार आहे चिकन पॉपकॉर्न. हे बघा, आता चिकन पॉपकॉर्न मध्ये काय काय टाकायचं आहे मी आता तुम्हाला सांगते. इथं चिकनचे छोटे छोटे पीस आहे, इथं सोया सॉस आहे, इथं रेड चिली सॉस आहे, इथं काली मिरी आहे. हे बघू शकता, इथं लसूण अजून अद्रक आहे, इथं चिकन मसाले आहेत, अजून हे बघा इथं मीठ अजून हळद आहे, हे सगळे गरम मसाले आहेत. इथं अंडा आहे, इथं दही आहे, इथं मैदा आहे, अजून इथं कॉर्नफ्लॉवर आहे. आता हे सगळं आई या चिकन मध्ये टाकणार. सगळंच नाही, फक्त हे पीठ सोडून. त्याच्यानंतर अर्धा तास किंवा 1 तास मॅरिनेट करायला ठेवणार. आता आई बघूया की काय काय टाकते. हे सॉस थोडासा टाकते. सोया सॉस आहे आता सोया टाकते. सॉस. आता रेड चिली सॉस आहे आता टाकते. चिली सॉस टाकायचा. जास्त टाकला तर लय तिखट होईल. तिखट होईल. आता दही टाकते थोडं. आता थोडस दही टाकते. आता आईने दही टाकलं. आता काळी मिरी. आता आई काळी मिरी टाकते. काळी मिरी टाकली. थोडस अंड टाकते. मित्रांनो, हे अर्धा अंडा आहे. आता आईने अंडा टाकलं. अंड टाकले. आता ह्याच्यामध्ये हे मसाले गरम टाकणार. मसाला, लसणाची पेस्ट. यो आमचा घरचा मसाला आहे. हळद टाकली. काळे हे मीठ टाकले. गरम मसाला सगळा टाकलेला आहे. आता सगळं मिक्स करते. लसणाची पेटली टाकलेले. आता ही चिकन मसाला टाकते. चिकन मसाला. आता याला मिक्स करणार. अजून मग आपण याला अर्धा तास किंवा 1 वेगळं तास ठेवायचं बाजूला. फ्रीज मध्ये मॅरिनेट करायला ठेवणार. बघू शकता, आता थोडंसं मिक्स करायचं राहिलंय. सगळे मसाले वरती आल्यात. नाही, आता बरोबर मिक्स झाले. एकजीव. आता ही बाजूला ठेवूया आपण. मित्रांनो, आता आपण हे फ्रीज मध्ये अर्धा तास किंवा 1 तास मॅरिनेट करायला ठेवणार. मित्रांनो, हे बघा, हे पीठ कॉर्नफ्लॉवर आहे, अजून हे पीठ मैदा आहे. आता हे दोन्ही थोडे थोडे करून ह्याच्यामध्ये टाकणार. आणि ह्याच्यामध्ये हे मसाले टाकणार. आता ही कॉर्नफ्लॉवर टाकते. चण्याचं पीठ. आता घेतलेलं आहे. आता मैदा घेते. आता हे मैदा टाकते. आता मसाला, तिखट मसाला थोडासा, गरम मसाला टाकते. हळद, अजून थोडंसं मीठ. आता मीठ थोडस. आता ह्याच्यामध्ये आई काळी मिरी टाकते. आता काळी मिरी टाकते. बाबू, तू खाणार? हे बघा, आता हे मिक्स करते. त्याच्यानंतर आपण ते चिकन मॅरिनेट करायला ठेवले ते झालं तर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मग फ्राय करायचं. बळा पाय लागल.
मित्रांनो हे बघा, आपण ते चिकन फ्रीज मध्ये मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आता ते तयार झालंय. बघू शकता. अजून इथं गार पाणी सुद्धा घेतलंय, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळलंच. आता आई हे चिकन या पिठामध्ये बुडवणार, अजून मग पाण्यामध्ये टाकणार, परत पाण्यामध्ये काढून पिठामध्ये टाकणार, अजून मग फ्राय करणार. घे आई. मित्रांनो आता तेल पण चांगलंच झालंय. आता ही बघू शकता. आता ही पिसांना पिठामध्ये मिक्स करते, अजून मग पाण्यामध्ये टाकणार. बघू शकता. आता हे पिठात मी मिक्स केले, आता पाण्यात टाकते. आता आईने पाण्यामध्ये टाकलं. आता आई काढणार. बघू शकता ते थंड पाणी आहे. आता बाजूला काढते बा पिठातून, पाण्यातून. आता आई हे पिस परत पिठामध्ये टाकणार, अजून मग तेलामध्ये टाकणार, परत पाण्यामध्ये नाही टाकणार, तेलामध्ये. आता आईने हे काढलं. आता पिठात टाकते. आता आई परत पिठामध्ये टाकते. आता आई मिक्स करते. आता आई आता तेलामध्ये सोडते. मित्रांनो आता तेलामध्ये एक पीस गेला आहे, आता दुसरा सुद्धा. मित्रांनो बघू शकता हे तेलाचा कलर कसा झालाय. आता ते उकळी येते, भाजणार चांगली. हे बघा आली इथं परत. बस बाळा खाली. तेल आहे, खाली बस, खाली बस, खाली बस, बस. लांब बसायचं असतं. आता याला 2-3 मिनिटानंतर जाळणीने काढणार. बघू शकता. आता हे जाळणीने काढते. अजून भाजायला लागल. मला वाटलं की लगेच जाळणीने काढायचं. मित्रांनो बघू शकता आता चिकन झालेले आहेत. आता आई प्लेट मध्ये काढते. बघू शकता. आता दुसरं टाकते मी. मित्रांनो आता हे काढून ठेवलेले आहेत. आता हे दुसरं टाकते पिठात. बघू शकता. आता हे थोडं टाकलंय. आता हे पिठामध्ये मिक्स करते. आता पिठात मिक्स करून पहिले आपण तसं पाण्यामध्ये टाकलं होतं, आता तसंच करणार. बघू शकता. अजून मित्रांनो हे कॉर्नफ्लॉवरचा चुरा आहे. बघू शकता ते मक्याचा, तो आम्ही थोडासा ह्याच्यामध्ये टाकलाय. आता आई आहे ना परत पिठामध्ये मिक्स करते. आता आईने पाण्यातून काढलंय. आता परत आता टाकते पिठात. मित्रांनो हे बघू शकता कॉर्नफ्लॉवरचा तो चुरा आहे. आता मी थोडासा त्याच्यावर टाकते. हा टाक. अजून मग जास्त क्रिस्पी होईल. बघू शकता आता टाकलेला आहे आईने. आता आई ह्यो शेवटचा पीस टाकते. आता कडक झालं. मित्रांनो आता बघू शकता आता आई काढते. नाही, जरा कडक होऊ द्या, मग काढू थोडा. आता एक बाजूला हलवलेला आहे. आता मित्रांनो इथे या दोघांची मस्ती चालू आहे. खाली बसा. काय टाकलं? काय नाही, ग बसा.
तुटलं? असू दे असू दे. काय टाकलं? आता बघू शकता की आता चिकन चांगलंच झालं. आता आई ह्याला 2-3 मिनिटानंतर ताटामध्ये काढणार. आता आई काढते. बाबू अरे डोक्या. आता आईने काढले 2. आता येऊ तिसरा आणि येऊ लास्ट आपला 4था. आता बाहेर काढला तर दुसरं रोजच्यानं टाकते. आता आई दुसरं टाकते. आता आईने त्याच्यामध्ये बुडवलं. आता ही भाजणार. बघू शकता आता एक पीस टाकलेला आहे. आता आईने पाण्यामध्ये डुबवलं. परत त्याच्यामध्ये टाकलं. आता कॉर्नफ्लॉवरच्या चुन्यामध्ये टाकणार. आता एक तिसरं वालं त्यामध्ये पीठ आता संपलं. बघू शकता आता हे दुसरं पीस अजून टाकायला नको, नाहीतर लई बदल. बघू शकता आता 4 पिसे टाकल्यात. मित्रांनो आता बघू शकता आता चांगलं चिकन भाजलंय. आता आहे ना आता याला काढते. अजून बघू जरा थोडा वेळ शकता राहू दे. एकदम कुरकुरीत झाल्याशिवाय आपण काढता येत नाही. आपल्याला कुरकुरीत व्हायला पाहिजे ना. थोडा 1-5 मिनिटं राहू दे. आता हलवले पलटे केलेले. आता आपण 2-3 मिनिटं वेट करूया की झालं का नाही. अजून तिथं किती चिकन झाले बघू शकता. आता हे आहे ना हे पण झाल्यावर मग आपण खाणार. इसिका पण खाणार. मित्रांनो आता बघू शकता की आता हे चांगले झालेले आहे. आता आहे ना ह्याला ताटामध्ये काढते. अजून मित्रांनो आता हे ताटामध्ये काढते. अजून मी मंथन अजून इसिकाला बोलवते. अजून मित्रांनो आपण हे चिकन पॉपकॉर्न कशामध्ये ठेवणार ह्याच्यामध्ये बघू शकता. हे कुठल्या ब्रँडचं वाटतंय कमेंट मध्ये सांगा. बघू शकता मला वाटलं नव्हतं की हे एवढे सगळे चुलीवर चिकन पॉपकॉर्न बनवू शकतात का. मला तर वाटलंच नव्हतं पण बनले. आता मी इसिका अजून मंथनला बोलवते. मंथन इसिका या इथं. मित्रांनो आता मंथन अजून इसिका आलेले आहेत. आता मी ह्याच्यामध्ये हे भरते. थांब बाबू. मग आपण टेस्ट करून बघणार. बघू शकता. तुम्हाला हे आमचं कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. थोडस काढते. थांब बाबू. अजून थोडेसे इथं राहिलेले आहेत. आता आपण टेस्ट करून बघणार की कसे झाले. घे मंथन तू पण. मित्रांनो एकदम क्रिस्पी झाल्यात. कसे झाल्यात कसे झाल्यात. गरम आहे ना. मला तर गरम वाटलं. हिला गरम पण नाही वाटला. मित्रांनो तुम्हाला आमची कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा.
अगं मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, अजून कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.